लॉर्ड सर्वांना. आज आपण दुसरे राजे ह्याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनापासून बघणार आहोत. इथे आपण बघतो आरामाचा राजा होता आणि तो अलिशाला पकडण्यासाठी एक सैन्य पाठवतो आणि दोथानामध्ये तो असतो आणि रात्रीच तो ते सैन्य पाठवतो. खूप मोठं सैन्य असतं आणि सकाळी जेव्हा अलिशाचा सेवक सकाळी उठून जेव्हा तो बघतोय खूप मोठं सैन्य त्याला दिसतं आणि तो घाबरून जातो आणि तो येऊन अलिशाला सांगतो की आता आपण काय करायचं, इतकं मोठं सैन्य आहे. पण अलिशा त्याला म्हणतो की तू घाबरू नकोस, त्यांच्या सैन्यापेक्षा आपलं सैन्य मोठं आहे. आता त्याच्या सेवकाला तर ते दिसलेलं नसतं, तर अलिशा प्रार्थना करतो की हे देवा ह्याचे डोळे उघड. आता इथे अलिशाचा सेवक काय अंधारा नसतो, पण अलिशा त्याच्या आध्यात्मिक डोळ्यांविषयी प्रार्थना करत आहे आणि जेव्हा परमेश्वर त्याचे डोळे आध्यात्मिक डोळे उघडतो तेव्हा तो पुन्हा जाऊन बघतो तर त्या आरामाच्या राजाच्या सैन्यापेक्षा एक खूप मोठं सैन्य त्यांना घेरलेलं असतं आणि तेव्हा त्याला दिसतं की परमेश्वराचं कार्य काय आहे. आपण कधी कधी आपल्याला असं वाटतं की पुष्कळ गोष्टींनी आपल्याला घेरलेलं आहे, जसं त्या आरामाच्या राजाच्या सैन्याने पूर्ण ते नगर घेरलं होतं अलिशाला पकडण्यासाठी. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपली परिस्थिती, कर्ज किंवा क्लेश किंवा दुखणं किंवा आजारपण किंवा राग संताप, घरातल्या भांडणं किंवा कुठल्याही अशा गोष्टींनी आपण घेरलेलो आहोत किंवा रोजची दगदग आणि त्रास आणि त्याच्यामध्ये आपण घेरून गेलेलो आहे आणि ह्याच्यातनं आपण कसं निघू. पण अदृश्यरीत्या परमेश्वर कार्य करत असतो. तो आपलं संरक्षण करत असतो, तो आपल्यासाठी मार्ग तयार करत असतो, तो आपल्यासाठी त्याची दया पुरवत असतो, त्याची कृपा पुरवत असतो, त्याचे दिव्य दूत आपल्याला संरक्षणासाठी पाठवतो. आणि ह्या गोष्टी आपल्याला शारीरिक नजरेने दिसत नाही, त्यासाठी आपले आध्यात्मिक डोळे उघडणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून अलिशाने प्रार्थना केली की परमेश्वरा त्याचे डोळे तू उघड. की तुम्ही रोज अशी प्रार्थना करा की परमेश्वरा माझे आध्यात्मिक डोळे उघड, म्हणजे मला कळेल, तुझं कार्य मला दिसेल आणि माझा विश्वास तुझ्यावर आणखीन दृढ होऊन जाईल. आणि कधी कधी आपल्याला जे नजरेत दिसतं त्याच्यावरच आपला विश्वास बसतो, पण व्यतिरिक्त एक आध्यात्मिक अदृश्य गोष्टी आहेत जे परमेश्वर आपल्याला दाखवू शकतो. पण त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की देवा माझे डोळे तू उघड आणि मला तुझे कार्य दिसू दे. आणि परमेश्वर नक्कीच आध्यात्मिक डोळे उघडेल, म्हणजे तुम्ही भीतीमध्ये राहणार नाही, म्हणजे तुम्ही परमेश्वरावर विश्वास धरून राहाल आणि तुम्हाला कळेल की जरी आजच्या तारखेला मी ह्या गोष्टींनी घेरलेलो आहे, पण मला माहिती आहे की परमेश्वर कार्य करत आहे आणि परमेश्वर मला आणि माझ्या कुटुंबांना नक्कीच यातनं बाहेर काढणार आणि आम्हाला विजय देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड.